नमस्कार. जर आपण भारतीय रेल्वेमध्ये नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त बातमी आहे. रेल्वे भरती बोर्डाने नुकतीच एक खूप मोठी भरती जाहीर केली आहे. चला तर मग या संधीबद्दलची सगळी महत्त्वाची माहिती एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. ही जी भरती आहे ना ती एकाच वेळी संपूर्ण देशभरात होतीये. म्हणजे हजारो उमेदवारांना रेल्वे परिवाराचा भाग बनण्याची संधी मिळणार आहे. आणि हो, ही लेव्हल 1 पदांसाठीची भरती आहे, जे खरं तर रेल्वेच्या कामकाजाचा कणा असतात. हो, आकडा बरोबर वाचलात. तब्बल 22,195. म्हणजे विचार करा, ही देशातल्या सगळ्यात मोठ्या भरतींपैकी एक आहे. नक्कीच स्पर्धा खूप असणार, पण संधीसुद्धा तितकीच मोठी आहे, नाही का? ठीक आहे. अर्ज भरण्याची घाई करण्याआधी सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, आपण या पदांसाठी पात्र आहोत का? चला मग बघूया की नेमके पात्रतेचे निकष काय आहेत. तर मग अर्ज कोण करू शकतं? सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वय. चला तर मग वयोमर्यादेवर एक नजर टाकूया. वयोमर्यादा आहे 18 ते 33 वर्ष. पण थांबा, यात आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी सूट आहे. म्हणजे ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची आणि SC/ST उमेदवारांना 5 वर्षांची अतिरिक्त सूट मिळेल. याचा सरळ अर्थ असा की तुमचा जन्म इथे दिलेल्या तारखेच्या आधी झालेला नसावा. हे नीट तपासून घ्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, रेल्वेमध्ये शारीरिक तंदुरुस्तीला खूप महत्त्व आहे. म्हणूनच प्रत्येक पदासाठी काही विशिष्ट मेडिकल स्टँडर्ड्स ठरवलेले आहेत. यात मुख्यत्वे करून दृष्टी आणि एकूणच शारीरिक क्षमता तपासली जाते. त्यामुळे आपण ज्या पदासाठी अर्ज करणार आहात त्यासाठी नेमकं कोणतं मानक गरजेचं आहे हे अधिसूचनेमध्ये काळजीपूर्वक तपासा. आणि हो, शैक्षणिक पात्रतेचं काय, तर प्रत्येक पदासाठी ती वेगवेगळी आहे. साधारणपणे 10वी पास किंवा ITI सारखी पात्रता लागते. पण माझी एक विनंती आहे, अचूक माहितीसाठी तुम्ही अधिकृत अधिसूचनेमधलं ॲनेक्स्चर A म्हणजेच परिशिष्ट अ नक्की वाचा. म्हणजे आपल्याला नक्की कळेल की आपण आपल्या आवडीच्या पदासाठी पात्र आहोत की नाही. चला, समजा आता आपण पात्र आहोत हे निश्चित झालं. मग पुढची पायरी कोणती? अर्थात अर्ज करण्याची. तर मग बघूया ऑनलाईन अर्ज कसा करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं तारखा कोणत्या आहेत. या तारखा तर लगेचच कॅलेंडरमध्ये मार्क करून ठेवा. अर्ज करायला जवळपास महिनाभर आहे, पण शेवटच्या दिवसाची वाट बघू नका प्लीज, कारण ऐनवेळी सर्व्हरवर लोड येऊ शकतो. आणि एक गोष्ट विसरू नका, अर्ज करण्याची आणि फी भरण्याची शेवटची तारीख वेगळी आहे. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. फक्त 6 टप्पे आहेत, वेबसाईटवर अकाउंट बनवण्यापासून ते फी भरण्यापर्यंत. पण इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, यावेळी तुम्हाला थेट वेबकॅममधून लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे. म्हणजे आधीच काढून ठेवलेला फोटो चालणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता बोलूया परीक्षा शुल्काबद्दल. इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. सुरुवातीला जरी 500 किंवा 250 रुपये भरावे लागत असले तरी तुम्ही कम्प्युटरवरची परीक्षा दिली की त्यातले बरेचसे पैसे परत मिळतात. खरं तर जे उमेदवार खरंच सिरियस आहेत त्यांनीच परीक्षा द्यावी, यासाठी ही सोय आहे. त्यामुळे याला खर्च नाही तर एक प्रकारची गुंतवणूकच समजा. बरं, अर्ज भरून झाला, अभिनंदन. पण थांबा, खरी कसोटी तर आता सुरू होते. चला तर मग पाहूया ही नोकरी मिळवण्यासाठी आपल्याला कोणत्या टप्प्यांमधून जावं लागणार आहे. निवड प्रक्रिया मुख्यत्वे 4 टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे कॉम्प्युटरवरची परीक्षा म्हणजे CBT. त्यानंतर येते शारीरिक क्षमता चाचणी म्हणजे PET. मग कागदपत्रांची पडताळणी आणि सगळ्यात शेवटी मेडिकल तपासणी. एक लक्षात घ्या, प्रत्येक टप्पा महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक टप्पा पार करणं बंधनकारक आहे. आता एक खूपच महत्त्वाची सूचना, CBT मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. हो, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी तुमचे 1/3 गुण कापले जातील. याचा सरळ अर्थ काय, तर अंदाजे उत्तरं देण्याचा मोह टाळा. ज्या प्रश्नांची खात्री आहे फक्त तीच उत्तरं देणं जास्त फायद्याचं ठरेल. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर CBT ही तुमची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची परीक्षा आहे. कारण यात मिळणाऱ्या गुणांवरच ठरेल की तुम्ही पुढच्या टप्प्यासाठी म्हणजे शारीरिक चाचणीसाठी निवडले जाणार की नाही. आता प्रश्न पडेल की ही शारीरिक चाचणी का? तर या चित्रांवरून तुम्हाला अंदाज आलाच असेल. रेल्वे रुळांची देखभाल करण्यासारखी अनेक कामं असतात, ज्यासाठी शारीरिक ताकद आणि तंदुरुस्ती खूप आवश्यक असते. तुम्ही या कामांसाठी फिट आहात की नाही हेच PET मधून तपासलं जातं. ठीक आहे, आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. अर्ज भरताना काही सामान्य चुका होतात, त्या टाळण्यासाठी काही शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या सूचनांवर एक नजर टाकूया.
या काही गोष्टी आहेत ज्या अजिबात करायच्या नाहीत. सगळ्यात मोठी चूक म्हणजे एकापेक्षा जास्त अर्ज करणं. असं केल्यास तुमचे सगळे अर्ज रद्द होऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे आपला चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीज द्या, कारण भरती प्रक्रियेची सगळी माहिती तुम्हाला त्यावरच मिळणार आहे. नाव आणि जन्मतारीख तर 10वीच्या सर्टिफिकेटनुसारच हवी. आणि हो, एकदा अकाउंट तयार करताना दिलेली माहिती बदलता येत नाही, त्यामुळे ती काळजीपूर्वक भरा. एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही ही सगळी माहिती तुम्हाला सोप्या भाषेत समजावी म्हणून देत आहोत, पण अंतिम आणि अधिकृत माहितीसाठी नेहमीच रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवरची मूळ अधिसूचनाच तपासा, कारण सगळे नियम आणि तपशील तिथेच दिलेले असतात. तर ही फक्त एक नोकरी नाहीये, ही देशाची जीवनवाहिनी असलेल्या भारतीय रेल्वेचा एक भाग बनण्याची संधी आहे. मग भारतीय रेल्वेसोबतचा हा प्रवास सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे का? विचार नक्की करा आणि तयारीला लागा. तुमच्या या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. आमच्या या माहितीच्या प्रवासात सामील झाल्याबद्दल धन्यवाद.